नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या आपण पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपली एबी मराठीवरती सातत्यानं ज्या काही बातम्या आहेत, जे काही इथलं सगळं वातावरण आहे, लोकांचे प्रश्न काय आहेत आणि लोकांच्या भावना काय आहेत, एकंदरीतच इथल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। खरं तर इथली जी काही पंढरपूरची नगरपालिका आहे ती काही 2.5 वर्षाचा अपवाद वगळता परिचारक यांच्या गटाकडे आहे। खरं तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड असा रोष दिसतो आहे आणि त्याची कारण सुद्धा आपण सातत्यानं जाणून घेत आहोत। आजचा विषय जो आहे तो पंढरपूरच्या नगरपालिकेच्या शाळेची शिक्षण व्यवस्थेची जी काही दुरावस्था आहे तो दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि हे सगळं दाखवण्यासाठी माझ्यासोबत शिक्षक असलेले प्रसाद सातपुते आहेत आणि आम्ही दोघंजण मिळून इथल्या पंढरपुरातल्या ज्या काही नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याची एकंदरीत जी काय अवस्था आहे त्या संदर्भाने बोलणार आहोत। सध्या मी पंढरपूर नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 4 या शाळेच्या आवारात आहे आणि इथली सगळी जी काही परिस्थिती आहे ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। प्रसाद, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये। शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण बोलणार आहे, प्रामुख्याने पंढरपूर नगरपालिकेच्या काही शाळा आहेत त्या अनुषंगानं। तुम्ही या नगरपालिकेच्या शाळेच्या आवारामध्ये आला, तुम्हाला बोलल्यानंतर इथं आल्यानंतर तुमची पहिली भावना काय होती? सगळ्यात पहिल्यांदा भावना माझी जर अशी झाली, इथल्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या ज्या शाळा आहेत किंवा शैक्षणिक संस्था आहेत ह्या 5 स्टार लेवलच्या केल्या। मग आमच्या नगरपालिकेच्या शाळा 40 वर्षामध्ये तुम्हाला 5 स्टार लेवलच्या का करता आल्या नाहीत? इथे जर मी आल्यानंतर पाहिलं तर इथलं वॉशरूम असेल, इथली स्वच्छतागृह असतील, इथले वर्ग खोल्या असतील, शाळेची छतं पडलेली आहेत, दरवाजा मोडलेले आहेत, खिडक्या मोडलेल्या आहेत, वर्गामध्ये बसायला बेंच नाहीत, खालच्या फरशा उकडलेल्या आहेत आणि जर तुम्ही आणखीन आत जाऊन पाहिलं तर तिथं अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे। वर्गामध्ये इथले नागरिक शौचास जातात, वर्गामध्ये इथल्या नागरिकांनी शौचा केलेली आहे। प्रचंड दुरावस्था या बिल्डिंगची झालेली आहे। मला सत्ताधाऱ्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की जी पोरं आज शिक्षण घेऊन, या नगरपालिकेच्या पंढरपूरमध्ये 17 शाळा आहेत, त्यातल्या 2-3 शाळा बंद अवस्थेत आहेत असं ऐकायला मिळते। 1930 सालापासून नगरपालिकेच्या अनेक शाळांची स्थापना झालेली आहे। बरोबर। इथून भरपूर मुलं अधिकारी घडली, IAS झाली, IPS झाली, वेगवेगळ्या अधिकारी क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात इथले भरपूर विद्यार्थी गेलेले आहेत। बरोबर। ज्या बहुजनांच्या पोरांना नगरपालिकेच्या शाळेत येणं परवडतं, तुमच्या आज 5 स्टार लेवलच्या शाळेत लाखोंची फी आहे, केजीची नर्सरीची फी तुमची लाखोमध्ये आहे। आमची गोरगरिबाची बहुजनांची शेतकऱ्याची पोरं इथं जर तुम्ही बघितलं, हा जो परिसर आहे इथं सगळा कामगार वर्ग आहे, जी लोक होडी चालवतात, नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत, कोण रिक्षा चालवतोय, कोण मंदिराजवळ हार फुलं विकणारी लोक आहेत, हातगाड्यावर व्यापार करणारी लोक आहेत। त्या पोरांना आम्हाला नगरपालिकेच्या शाळेची फी भरून इथं शिक्षण घेणं आम्हाला परवडते। आता हे सगळं आहे, हे सगळं आपल्याला दाखवायचंच आहे, हे सगळं आपल्याला बोलायलाच आहे। आपण या शाळेच्या आवारात जाऊन सगळं जे काय ते दाखवण्याचा प्रयत्न करूया। हे सगळं शाळेचं पहिलं जे आहे ते गेट आहे आणि शाळेच्या गेटच्या समोर हे जे तुम्ही बघताय हे शौचालय आहे। ही शौचालयाची अवस्था आहे प्रसाद, म्हणजे आपल्या घरातल्या मुलाला किंवा आपल्या विद्यार्थ्यांना अशा शौचालयाला पाठवण्याची मानसिकता पालकांची होईल का? काय वाटतं तुला ही सगळी परिस्थिती बघून? एकंदरीत जर मला ही जर शौचालय बघितलं तर मला जे काही सत्तेत असणारे लोक आहेत त्यांना मला असं सांगायचंय की तुम्ही त्यांच्या मुलांना किंवा लेकरा बाळांना आणून विचारा की बाबा तुम्ही इथं शौचालयाला जाणार का, तुम्ही इथं लघवीला जाणार का? याच्यापेक्षा अजून काय बोलू शकतो मी? कारण हा व्हिडिओ आहे म्हणून आपण दुर्गंधी त्यांना इथं कशी ते दाखवू शकत नाही। मात्र इथं आल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या शौचालयाच्या बाजूला आलोय अशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या शाळेच्या आवारामध्ये आहे आणि खरं तर ही शाळा आता सध्या नगरपालिकेकडून बंद करण्यात आलेली आहे। म्हणजे आता ही नगरपालिकेची काही 4 क्रमांकाची शाळा आहे, इथं विद्यार्थी पाठवत नव्हते पालक, त्यामुळे अक्षरशः इथली शाळा नगरपालिकेवर ही शाळा बंद करण्याची अवस्था आलेली आहे। कसं बघतोय की नगरपालिकेची शाळा खरं तर गोरगरिबांना शिक्षण मिळावं यासाठी ही शाळा आहे आणि आज नगरपालिकेवर एवढे सगळं प्रशस्त असताना सुद्धा इथली शाळा बंद करण्याची वेळ आली नगरपालिकेवर। ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण तर हे लक्षात घेतलं पाहिजे की विद्यार्थी शाळेत येतो म्हणजे विद्यार्थ्याला शाळेचा परिसर, शाळेचा आवार स्वच्छ पाहिजे, तिथं झाडी पाहिजे, तिथं त्यांच्यासाठी खेळणी पाहिजे। विद्यार्थी इथे येतोय, इथं आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आज जर तुम्ही बघितलं असेल तर शालेय पोषण आहार रोजच्या रोज मिळाला पाहिजे। विद्यार्थ्याला वर्ग बसायला वर्ग चांगला हवाय, तिथली खालची फरशी चांगली हवी, तिथले बेंच चांगले हवेत। आज जर आपण बघितलं तर आज आपण तंत्रज्ञानाकडे चाललोय, आज AI आले आपल्या इथं, प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर हवेत, कॉम्प्युटर हवेत, पोरांना इथं संगणकाचं शिक्षण किंवा आज जर बघितलं तर सगळं जे काही चालू आहे ते IT इंडस्ट्री बऱ्यापैकी ग्रीप घेते, तर त्या पद्धतीचं बेसिक ज्या काही गोष्टी आहेत ते इथं मिळाल्या पाहिजेत। आज जर बघितलं वर्गात फळा सुद्धा नाहीये,
बेंच सुरुवातच नाहीये. करू ना आपण, सुरुवातच करू. आता इथं जर बघितलं तर हातरून पांघरुळ्यात म्हणजे इथं लोक येऊन झोपते तिथं शाळेच्या आवाज. हो नक्कीच नक्कीच तर मग बरोबर आहे. कशी परिस्थिती आहे. आणि जर आपण विचार केला तर ह्या वर्गापासून सुरुवात करू. म्हणजे आता ह्या वर्गात जर आपण बघितलं तरी परिस्थिती आहे नगरपालिकेच्या शाळेंची. लाईट आहे पण लाईट नाही, हे बघा अशा पद्धतीची सगळी दुरावस्था आहे. सिमेंटची ठिकी अशी ठेवलेली आहेत. त्यामुळे मग अशा शाळेमध्ये कसं विद्यार्थ्यांना आपली पालकं पाठवू शकतील किंवा काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल? नाही हा जो सगळा आहे हा इथलं जे काही प्रशासन आहे किंवा प्रशासन आता काय सत्ता येत राहते जात राहते बदलत राहते, परंतु इथं जी प्रशासकीय लोक इथं काम करण्यासाठी आले, जे कुठले अधिकारी आतापर्यंत आले असतील त्यांनी या नगरपालिकेच्या शाळांना भेट तर दिलेलीच असणार आहे. प्रजासत्ताक दिन असेल, 15 ऑगस्ट असेल किंवा वेगवेगळे जे काही कार्यक्रम होतात त्याच्यासाठी ती लोक इथं आलेलीच असणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी सुद्धा कुठेतरी कमी पडलेत असं मला वाटतंय. बरोबर. राजकीय लोकांनी त्यांच्या जर संस्था आज तुम्ही बघितल्या तर त्याची परिस्थिती आणि ही परिस्थिती आज तुम्ही दाखवता, मी खरं तर तुमचं अभिनंदन करेन बरोबर. की आमची बहुजनांची शेतकऱ्याची पोरं जर अशा ठिकाणी शाळेत तुम्ही शिकवणार असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण करताय? आता इथं खरं तर ही प्रसाद आपल्या सगळ्यांना पंढरपूरकरांची जी काय मान आहे ती शर्मेनं खाली झाली, इतक्या विदारक पद्धतीचं हे चित्र आहे. अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खच इथं पडलेला बहुत दिसतोय आपल्याला. काय म्हणजे काय वाटतंय तुला हे सगळं बघून? दारूच्या बाटल्या, एवढी मोठी शिक्षणाची गंगा ही आणि इथं दारूच्या बाटल्या आहेत अक्षरशः. मला जे काही सत्ताधारी आहेत त्यांना अजून एकदा तेच विचार नाही दाखवायलाच पाहिजे या की जे काही सत्ताधारी आहेत मला त्यांना अजून तेच विचार असं वाटतं की बाबा ना तुमच्या शाळांची ही परिस्थिती अशीच आहे का? दारूच्या बाटल्या, नगरपालिका पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेत अशा पद्धतीच्या दारूच्या बाटल्यांचा खच आहे अक्षरशः. इथं सत्ताधाऱ्यांना मला विचारायचं आहे की तुमच्या शाळांची परिस्थिती किंवा अवस्था हीच आहे का? तुम्ही नगरपालिकेच्या शाळांना चांगल्या पद्धतीचं कंपाऊंड करायला पाहिजे होतं, चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा तुम्ही द्यायला पाहिजे होत्या. तुम्ही याच्यामध्ये म्हणजे काहीच काम केलेलं नाही. जर तुम्ही तुमच्या संस्था व्यवस्थित ठेवताय तर नगरपालिकेच्या का ठेवल्या नाहीत? म्हणजे याच्या पाठीमागे तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा आहे, शिक्षणाचं बाजारीकरण करण्याचं काम ही लोक करतायत. नगरपालिकेच्या शाळा बंद पाडायच्या म्हणजे इथले विद्यार्थी आपसुक तिकडे जातील. बरं, म्हणजे आपली बहुजन समाजातली मुलं शिक्षणापासून वंचित करण्याचा एक डाव आहे असं अजून एक वाटतं मला. असंही असू शकेल. म्हणजे इथल्या नगरपालिकेच्या शाळा बंद पाडायच्या आणि बंद पडली की त्यांना नाही शिक्षण चांगलं मिळालं की ऑटोमॅटिक त्यांच्या जे काही शिक्षण संस्था आहेत तिकडे विद्यार्थी जातील आणि त्यांचा व्यवसाय साहजिकच वाढेल. आहे, अशा साहजिकच पद्धतीचं आहे. चित्र आहे. खरं तर प्रसाद, हे सगळं बघताना काय म्हणजे एक तरुण म्हणून तुला काय वाटतंय? तरुण म्हणून आता जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला चीड येते की आजपर्यंत 40 वर्षामध्ये जे काय आज बघताय तुम्ही, जे काही सत्ताधारी लोक आहेत त्यांनी म्हणजे काय बदल केलाय पंढरपूरमध्ये? बदल म्हणजे काय केलाय? तुमचा स्वतःचा विकास म्हणजे पंढरपूरचा विकास आहे का? बरं, तुमचा स्वतःचा विकास म्हणजे पंढरपूरचा विकास आहे का? जर एवढ्या नगरपालिकेची ही जर आज जागा बघितली, त्या जागेची मला वाटतं आजच्या पंढरपूरच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. बरोबर. तुम्ही ठेके देत असताना किंवा शाळांचं दुरुस्तीकरण करत असताना आता जर तुम्ही बघितलं तर भिंतीला छिद्र आहे. म्हणजे आत बाजू येऊनच बघू आपण बघूया, भिंतीला छिद्र आहे, दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाहीये, बेंच नाही आहेत, ह्या वर्गामध्ये ब्लॅकबोर्ड नाही आहेत. मला असं वाटतं ही परिस्थिती बदलायला हवी होती किंवा हे बदलण्यासाठी त्या लोकांनी आता कदाचित प्रयत्नही केलेले नाहीयेत. आता परत मी तेच सांगतो की त्यांना त्यांच्या पाठीमागे त्यांच्या संस्था चालवायच्या आणि त्याचं बाजारीकरण शिक्षणाचं करायचंय. पण हे 40 वर्षात बदलू शकलं नाही, शिक्षण व्यवस्थाच बदलू शकली नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक आहे शिक्षण. म्हणजे नगरपालिकेनं आता जर तुम्ही सत्ताधाऱ्यांची भाषणं बघितली या निवडणुकीतली तर हा निवडणूक हा भाग वेगळाच आहे. खरं तर हा शिक्षण म्हणजे पहिलं तर प्राधान्य द्यायला पाहिजे, हा सामाजिक विषय आहे. बरोबर आहे. मात्र आता राजकारणाची जर आपण सत्ताधाऱ्यांची भाषणं जर आपण बघितली तर ते म्हणजे इतका कोटीचा निधी आणला, 200 कोटीचा निधी आणला, अशा पद्धतीचं सगळं भाषणं आहेत परिचारकांची. मात्र अशा पद्धतीची कुठलीच सुविधा जर 200 कोटी येत असतील तर इकडं म्हणजे 2-3 लाख सुद्धा शाळेकडे येऊ शकत नाही. जर पंढरपूरमध्ये 200 किंवा 500 कोटी जर आले असते तर मला वाटतं पंढरपूरचा कॅलिफोर्निया झालेला आपल्याला पाहायला मिळालं असतं. जे हा पण थोडस मी विषयांतरावर बोलीन थोडस आता इथं. मला सत्ताधाऱ्यांना विचारायचं आहे की तुम्ही 500 कोटी आणले, 1000 कोटी आणले, एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला असं तुम्ही सांगता. पंढरपूरमध्ये समस्या काय? आज 40 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर 40 वर्ष म्हणजे एक मोठा तप आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पंढरपूरचं प्रत्येक रस्ता असेल, प्रत्येक गल्ली असेल, पिण्याचं चांगलं पाणी असेल, चांगली शौचालय असतील, महिलांच्या काही सोयी सुविधा, सुख सुविधा किंवा शाळा असतील, आरोग्य विभाग असेल, हे सगळं बदलायला हवं होतं. पण ते बदललेलं नाही. आज 40 वर्षानंतर सुद्धा जर बदललेलं नसेल तर तुम्ही म्हणजे विकास कुणाचा केलाय?
तरी नगरपालिकेची शाळा आहे आणि विशेष म्हणजे ही शाळा बंद झालेली आहे आणि इथले जे काही विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहेत. अशा पंढरपूर नगरपालिकेतल्या बऱ्याच शाळा विद्यार्थ्यांच्या अभावी आपल्याला म्हणताच येणार नाही, कारण जर नगरपालिकेने तिथं सुविधा दिल्या असत्या तर तिथे विद्यार्थी ऑटोमॅटिक झाले असते. विद्यार्थ्यांच्या अभावी आपल्याला म्हणता येणार नाही. आणि एक गोष्ट माझी बोलता बोलता सांगायची राहिली, नगरपालिका कर घेते. बरोबर. पंढरपूर नगरपालिका जी पावती आहे ती मी पावती तुम्हाला दाखवीन. त्याच्यामध्ये शैक्षणिक कर एक आहे बरं. आणि विशेष शैक्षणिक कर आहे. बरं. आज पंढरपूरची लोकसंख्या 2012-13 किंवा 11च्या जनगणनेनुसार 98,000 आहे. जे पंढरपूरमध्ये प्रत्येक घरातून नगरपालिकेला शिक्षण कर आणि त्याच्यासोबत विशेष शिक्षण कर येते. ह्या शिक्षण करातून तुम्ही केलं काय? बरोबर. ज्या पद्धतीनं आज तुम्ही जर बघताय जी प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल आहेत तुमची ती एकदम हायफाय झालेली आहेत, मग आमच्या नगरपालिकेच्या शाळा का झाल्या नाहीत? उदासीनता आहे कुठं तर सत्ताधाऱ्यांची. आमच्याकडून पैसे घेता ना तुम्ही कर. हो, आणि कर किती गोळा होतोय बरं. 40 वर्षाचा कर किती झाला? पंढरपूरच्या शाळा 1930 सालापासून स्थापन झालेल्या आहे. तेव्हापासून आज तागायत जर आपण बघितलं तर शैक्षणिक कराची रक्कम किती झाली असेल? त्याच्यातून जर सत्ताधाऱ्यांनी ठरवलं असतं किंवा इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरवलं असतं तर आज त्यांच्या ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्या बंद पडून नगरपालिकेच्या शाळा आपल्याला 5 स्टार शाळांसारख्या दिसल्या असत्या. आता हिथं येण्याआधी प्रसाद आम्ही काही शाळांवरती गेलो होतो. काही ठिकाणी शाळा सुरू आहेत, मात्र तिथं सुद्धा इतकी वाईट अवस्था आहे. 1ली ते 7वी पर्यंतचा वर्ग आहे आणि 1ली ते 7वी पर्यंतची एकूण संख्या विद्यार्थ्यांची 40 आणि त्यामधले 1ली ते 7वी पर्यंतचे जे सगळे विद्यार्थी ते एकाच वर्गात बसवतात. म्हणजे 7वीच्या विद्यार्थ्याला जे शिकवतात शिक्षक ते 1लीच्या विद्यार्थ्याला काय कळणार आहे, किंवा ते 1लीच्या विद्यार्थ्यांना जे शिकवणार आहे ते 7वीच्या विद्यार्थ्यांना त्याची काही गरज आहे. इतकी वाईट अवस्था आहे. तर ह्या सगळ्या व्यवस्थेकडे कसं बघतोय की एकाच वर्गात 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थी बसवते नगरपालिका? आता याच्याकडे मी असं बघीन की इथली नगरपालिकेच्या शाळांची विद्यार्थी संख्या किती आहेत, इथं शिक्षक किती आहेत आणि इथले शिक्षक रोज शिक्षक कामावर येतात का? बरोबर. मी जरी शिक्षक जरी असलो तर हे सत्य आहे की शिक्षक सहाय करून बाहेर जातात, शिक्षक सहाय करून बाहेर फिरायला जातात. बरोबर. त्यातले काही शिक्षक व्याजभट्टा करतात, त्यातले काही शिक्षक दारू पिऊन नगरपालिकेच्या शाळेत येतात. अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या आता इथे मी बोलणार नाही, परंतु ह्या सगळ्यांवरती कुणाचा तरी अंकुश हवाय. अंकुश म्हणजे नगरपालिकेचाच पाहिजे. नगरपालिकेचा असेल किंवा नगरपालिकेचा जो काही शिक्षण विभाग आहे तिथं काही अधिकारी असतील त्यांचा अंकुश हवाय. काहीतरी चेरीमेरी दिली त्या शिक्षकाला कसल्याही पद्धतीचं सहकार्य करायचं. आज अशा पद्धतीने अनेक अधिकारी असे वागतायत. शिक्षकांचे पगार मला असं ऐकायला मिळालं की 90% शिक्षकांचे पगार वेळेवर होतात, परंतु काही अडचणीमुळे पाठीमागं 3-4 महिने पगार झाले नव्हते. जर एवढा निधी येत असेल, एवढा कर तुम्ही घेत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजे होत्या किंवा आमूलाग्र बदल याच्यामध्ये दिसायला हवे होते. ते आपल्याला कुठंच दिसत नाहीये. काय करायला पाहिजे? हे सगळं बदलायला पाहिजे तर काय करायला पाहिजे? हे सगळं बदलायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं, आज सगळे आपण लोक सुज्ञ आहे किंवा आपण सुशिक्षित आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यासाठी एक दृष्टी असलेलं, एक विकासाची दृष्टी असलेलं, एक विजन असलेलं आणि स्वतः उच्च शिक्षित असलेला जो उमेदवार आहे, मग तो नगराध्यक्ष असू द्या, तुमच्या वार्डाचा नगरसेवक असू द्या किंवा आमदार असू द्या, ही सगळी जर परिस्थिती बदलायची असेल तर सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. बरोबर. ती लोक चांगल्या पद्धतीने विचार करू शकतात, ती लोक चांगल्या पद्धतीने बदल घडवू शकतात आणि त्या लोकांकडे एक विजन असणार आहे. आज जर आपण बघितलं पंढरपूरची नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे, पंढरपूर नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एक उमेदवार अति उच्च शिक्षित आहे आणि दुसरा उमेदवार त्याचं शिक्षण किती आहे, 7वी पास आहे का 10वी पास आहे हे सुद्धा माहिती आहे. बरोबर. जर एखादा इंग्लिश मध्ये GR आला तर तो तुम्हाला समजणार आहे का वाचल्यानंतर? बरोबर. तुम्हाला ऍक्च्युअल काय करायचंय? ज्या पद्धतीनं दोन्ही उमेदवारांनी एकमेकाला चॅलेंज दिलं होतं की पंढरपूरच्या विकासाबाबत तुमचं काय विजन आहे, शिवतेवता येऊन आपण चर्चा करूया. निवडणूक महिलांची आहे, दोन्ही महिला उमेदवार आहेत. बरोबर. त्यातलं उच्च शिक्षित कोण आहे? खऱ्या अर्थानं पंढरपूरला वेगळी दिशा, विकासाची दिशा, ह्या गोष्टीचं कोण बदल करू शकतो हे पंढरपूरकरांनी विचार केला पाहिजे. म्हणजे आता आपण ज्या शाळेमध्ये आहे ती पंढरपूर नगरपालिकेची 4 क्रमांकाची शाळा आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपातली आपण फक्त शाळा घेतली आणि इतकं सगळं स्ट्रक्चर असून, इतकी चांगली कोट्यावधीची जागा असून सुद्धा ही शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे आणि जवळजवळ बाकीच्या ज्या काही नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या सुविधा मिळत नाही, त्यामुळेच बंद पडायच्या मार्गावर आहेत. खरं तर शिक्षण हा एक भाग आहे, आरोग्याची तशीच परिस्थिती आहे. शिक्षणासोबतच अजून इतर काय समस्या तुला एक नागरिक म्हणून इथला प्रामुख्याने जाणवते?
समस्या तशा भरपूर आहेत. मी आता सुरुवात नगरपालिकेच्या बिल्डिंग पासूनच नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे म्हणल्यानंतर तुम्ही जर नगरपालिकेच्या पायऱ्या चढायला लागलात तर प्रचंड दुर्गंधी आहे. मावा गोवा गुटखा खाऊन लोक त्या भिंतीवर थुकलेले आहेत. तिथं ऑफिसमध्ये आमच्या जर महिला भगिनी गेल्या एखादा कागद काढायला तर त्यांना तो लगेच मिळत नाहीये. तिथं त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नाहीये. तिथल्या ऑफिसची व्यवस्था व्यवस्थित नाही आहेत. खुर्च्या व्यवस्थित नाही आहेत. मीटिंग हॉल व्यवस्थित नाही आहेत. प्रचंड दुर्गंधी नगरपालिकेच्या बिल्डिंग मध्येच आहे. ज्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या अर्बन बँकेची प्रशासकीय इमारत 5 स्टार केली, बरोबर, तुम्हाला 40 वर्षात असं वाटलं नाही की बाबा आमच्या नगरपालिकेची इमारत प्रशासकीय इमारत 5 स्टार असावी? 5 स्टार 3 स्टार तर करावं. ठीक आहे ना, ते बदल करायला हा पाहिजे होता. त्यानंतर मी दुसऱ्या मुद्द्याकडे पिण्याचं पाणी. नगरपालिका जलनिस्सारण केंद्र घेते, कर घेते, जलशुद्धीकरण केंद्र घेते, संकलित कर घेते, वृक्षारोपण कर घेते, शिक्षण कर घेते, विशेष शिक्षण कर घेते. हे सगळे कर घेऊन तुम्ही नक्की करताय काय? जर तुम्हाला जर विजन असतं, तुम्ही जर विकासच करायचा पंढरपूरचा ठरवलं असतं तर आमूलाग्र बदल दिसले असते ना. 40 वर्षामध्ये टॅक्स किती आला? आणि हे टॅक्स भरत असताना जी लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतायत त्यांच्याच गळ्यावर सुरी ठेवली जाते. अनेक लोक असे आहेत, ह्या राजकीय पुढाऱ्यांचे जे काही बगल बच्चे आहेत त्यांना त्या करातनं सूट दिली जाते, पट्या पावत्या बनवल्या जातात. ही प्रकरण पंढरपूरमध्ये आहेत. मला सगळ्यात महत्वाचं विचारायचं, तुम्ही आरोग्य कर घेता, जलशुद्धीकरण कर घेता. आज जर पंढरपूरच्या नदीचं जर पाणी जर तुम्ही जलशुद्धीकरणात जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये गटाराईचं आणि मैला मिश्रित पाणी येतं. बरोबर. ते पाणी आमच्यासारख्या नागरिकांना प्यावं लागतं आणि त्याच्यातून आमच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आरोग्याची समस्या निर्माण झाल्यानंतर आम्ही दवाखान्यात येतो इथं कॉटेजला जायचं म्हणून. इथं जर तुम्ही येऊन त्या कॉटेजची जर अवस्था बघितली तर प्रचंड बकाल आणि अक्षरशः प्रचंड घाणीचं साम्राज्य तिथं पसरलेलं आहे. बरोबर. तिथं एकही निवासी डॉक्टर राहत नाहीये. डॉक्टरांसाठी पाठीमागे बिल्डिंग्स बांधलेले आहेत. तिथे एकही डॉक्टर तिथं राहत नाहीये. तिथल्या पेशंटला जे काही जेवण पुरवायचं टेंडर आहे ते आत्ताचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याच एखाद्या नातेवाईकाला दिलेलं आहे. त्या दवाखान्याच्या सरकारी दवाखान्याच्या बोरचं पाणी बाहेरचाच कुणीतरी व्यक्ती स्वतःच्या घरात वापरतो. ही कसली पद्धत आहे? म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीवर काम केलेलं आहे? आरोग्याच्या बाबतीत मी हे बोलीन. आणि आता काही विरोधकांचे जे काही सोबतचे कार्यकर्ते ते सांगतात की आम्हाला सकाळ संध्याकाळ पाणी येतं. अरे बाबा, तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाणी येतं मान्य आहे, परंतु ते पाणी पिल्यामुळे तुमच्या घरात आरोग्याची समस्या निर्माण होते. आरोग्याची समस्या निर्माण होते. तुमचा वर्षाकाठी दवाखान्याला किती खर्च होतोय, पाण्यामुळे तुम्हाला काय काय होतं. जर तुम्हाला शुद्ध पाणी जर प्यायला मिळत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये किती आजार होणार आहेत. तुम्हाला टायफॉइड असेल किंवा अनेक ज्या काही आजार आहेत ते होणार आहेत. आणि मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं आहे, जर पाणी शुद्ध होतं तर तुमच्या नेत्यांनी घरात फिल्टर का बसवला? खरं आहे. जर हे पाणी जे नागरिक पंढरपूरचे नागरिक जलशुद्धीकरण केंद्रातलं पाणी पितायत तर तुम्ही का घरात फिल्टर बसवला? बरोबर. तुम्ही पंढरपूरच्या जनतेसमोरून ते नदीतलं पाणी किंवा त्या जलशुद्धीकरण केंद्रातलं एक ग्लास पाणी पिऊन दाखवा आम्हाला. नाही, ह्यांचे नेते जे सत्ताधारी आहेत ते जेव्हा कार्यकर्ते घरी जातात तेव्हा कार्यकर्त्यांना दिलेलं पाणी जर पितात का हा पण संशोधनाचा विषय बघायला पाहिजे. साहजिकच आहे. मला तर वाटतं ते यायच्या आधीच सांगत असतील आमच्यासाठी बिस्लरीच्या बॉटल किंवा जारचं बॉटल आणून ठेव. त्यानंतर मी अजून दुसऱ्या मुद्द्यांवर बोलीन. पंढरपुराचे ज्या काही नगरपालिकेच्या ओपन स्पेस आहेत, ह्या ओपन स्पेसच्या जागी नगरपालिकेनं एखादी ओपन जिम केलेली मला दाखवा, एखादं चांगलं वाचनालय केलेलं मला दाखवा, एखादं चांगलं सांस्कृतिक कला काय म्हणायचं सांस्कृतिक भवन मला दाखवा, एखादं स्पर्धा परीक्षेचं विशेष केंद्र उभा केलेलं मला दाखवा. का तुम्ही करू शकला नाही ह्या गोष्टी? कशासाठी केल्या नाहीत? ह्या सगळ्या गोष्टी संशोधनाचा विषय आहे. त्यानंतर आज नगरपालिका वृक्षारोपण कर घेते. नगरपालिका वृक्षारोपण कर, कोट्यावधीचा वृक्षारोपण कर नगरपालिका घेत असताना मला असे एखादं ठिकाण दाखवा की जिथं बाबा नगरपालिकेने 100-50 झाडं लावलेली आहेत आणि ती जागा प्रचंड चांगली आहे. आज तुम्ही पद्मावती उद्यान किंवा जिजामाता उद्यान बघितलं, ते आता थोडंसं काम चालू आहे तिथे, मी नाही म्हणत नाही. तिथं जर सोडलं तर नगरपालिकेने कुठं वृक्षारोपण केले हो? म्हणजे हे वृक्षारोपणाचे पैसे तुम्ही काय केले? हे जे बोगस टेंडर कोणाला दिले? या पैशाचं काय झालं? इतका प्रचंड भ्रष्टाचार नगरपालिकेत माजलेला आहे. भूखंडावरती यांच्या जवळच्या नगरसेवकांनी अतिक्रमण केलेली आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांना आम्हाला साधा गाडा लावून मंदिर परिसरात किंवा नगरपालिकेच्या कुठेही रस्त्यावर जर गाडा लावला तर ते नगरपालिकेचे टॅक्स गोळा करणारी माणसं एखादी वस्तू फुकट उचलतात आणि शिवाय रोजची पावती सुद्धा घेतात. तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या जवळचे जे बगल बच्चे आहेत त्यांचे अतिक्रमण काढून पंढरपूरला आदर्श घालून द्यायला पाहिजे होता. आम्ही आमच्या जवळच्या सुद्धा माणसांना सोडलं नाही. तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे बघा. चांगल्या चांगल्या भूखंडांवरती जे सत्ताधाऱ्यांना भूखंड मिळत नाहीत त्याच्यावरती आरक्षण टाकलं जातं. ही कसली विकासाची पद्धत आहे तुमची? अशा भरपूर गोष्टी आहेत. आज तुम्ही जर बघितलं तर सत्ताधाऱ्यांनी पंढरपूरमध्ये खून, दरोडे, तडीपार, त्यानंतर व्याजभट्टा अशा
असे गुन्हे दाखल असलेले म्हणजे आपण कसे गुन्हे म्हणतो त्याला, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लोकांना तुम्ही नगरसेवक पदाचं तिकीट दिलेलं आहे. त्या लोकांना तुम्ही सत्तेत आणून किंवा तुमच्या सोबत घेऊन कोणत्या पद्धतीचा विकास करणार आहेत तुम्ही? तुम्हाला विकासाचं तुमच्याकडे ध्येय आहे का गुंडागर्दीचं ध्येय आहे? म्हणजे आमच्यासारख्या बोलणाऱ्या माणसाला उद्या इलेक्शन झाल्यानंतर ही लोक मारतील सुद्धा की बाबा हा आपल्या विरोधात इलेक्शन मध्ये आपल्या विरोधात बोललेला आहे. म्हणजे तुमच्याकडे विजन कुठलं आहे? अशी गुंड लोक, खुनी लोक तुम्हाला सोबत घेऊन काय करायचं आहे? काही ठिकाणी अशी दबक्या आवाजात चर्चा की ह्या लोकांना ज्यांनी विरोध केला त्यांनी खून पाडलेले आहेत. त्यात सत्यता किती आहे हे आम्हाला माहिती नाही, पण बारक्या आवाजात दबक्या आवाजात ही चर्चा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं अशा भरपूर अनेक गोष्टी आहेत. मी आणखीन एका गोष्टीवर बोलीन की आज आमच्या इथं नदीपात्र आहे. नदीपात्रामध्ये किती स्वच्छता आहे हो? नदीपात्रामध्ये बाहेरचे भाविक येतात, त्यांच्यासाठी सुख सुविधा सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. त्याच्यासाठी नमामि चंद्रभागा नावाची योजना तुम्ही पंढरपूरमध्ये आणली. काय केलं त्या पैशांचं? त्या ह्याचं काम चालू असताना घाट कोसळला, तिथं काही लोक मरण पावले. आज जर तुम्ही घाटावर जाऊन बघितला तर मोकाट फिरणारी जनावर आहेत, गाढवं आहेत, तिथं दशक्रियाविधी होतो, तिथं ते केस तसेच पडलेले आहेत. तिथं लोक विष्ठा तिथंच करतात, सगळ्या गोष्टी तिथंच होतात. नदीचं पाणी प्रचंड घाण झालेलं आहे. आज पंढरपूर एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. हे नदीपात्र तुम्ही स्वच्छ व्यवस्थित करायला हवं होतं. तुमच्याकडे एक चांगला विकासात्मक दृष्टिकोन पाहिजे होता. तुम्ही समोरच बघा, समोर इस्कॉनचं मंदिर आहे, त्या लोकांनी तेवढाच घाट किती छान डेव्हलप केलाय, तुम्हाला का जमलं नाहीये? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार 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 ह्याच गणित आहे. तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचं बघितलं असेल सांगोला चौकामध्ये, की पंतप्रधान आवास योजनेचं काम तुम्ही आज पत्रकारात तुम्ही जाऊन दाखवा की कशा पद्धतीचं काम तिथं झालेलं आहे. त्याचं लोकांनी पैसे भरलेले आहेत. 892 लोकांना तिथली घरकुलं मिळालेली नाही आहेत. तिथलं काम कसं झालंय, तिथल्या ठेकेदारानं कमिशन दिले नाही म्हणून इथल्या एका युवक नेत्यानं ते काम बंद पाडायचा प्रयत्न केलेला आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत. नाही, आणि विशेष म्हणजे गरीबाला घर मिळायचे म्हणल्यावर तुम्ही कचरा डेपो मध्ये देताय. तुम्हाला इतक्या जागा आहे त्या पंढरपूरमध्ये ओपन स्पेस, बरोबर आहे ना, तिथं तुम्ही तुमचं काहीतरी करताय, मात्र गरीबाला घर द्यायचे म्हणल्यावर कचरा डेपोची जागा निवडली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुराचं पाणी त्या सगळ्या भागामध्ये येतंय. त्याचे काही व्हिज्युअल सुद्धा आहेत. ते भगीरथ भालके म्हणले होते की आम्ही माध्यमाला देणार आहे, त्याचे व्हिज्युअल आहेत की पुराचं पाणी जर आलं तर त्या ओढ्या माध्यमातून त्या सगळ्या भागात पाणी येतं. त्यामुळे कुठला माणूस आपला जीव धोक्यात घालून ते घर घेणार आहे, हा विचार करणं गरजेचं होतं. सुरुवातीला त्यांना ह्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं होतं. आणि जरी त्या गोष्टी लक्षात जरी आल्या तर ह्या लोकांना काय फक्त दाखवायचं आम्ही तुम्हाला घरकुलं दिली, पाणी ही नॅचरल येते, त्याला आम्ही काय करू शकणार हे असंच विचारणार. आपण आज ज्या परिसरात उभारलोय त्या परिसरामध्ये सुद्धा पूर आल्यानंतर नदीचं पाणी येतं. इतक्या वर्ष झालं तुम्ही काय करू शकला नाही. तिथं जर खाली बघितलं ही झोपडपट्टीचा एरिया आहे, विस्थापित नगर आहे, वरती आमचं इसबावीचं पुनर्वसन जे आहे, पुनर्वसन झालेली लोक आहेत, त्या लोकांना काय सोय देऊ? तिथे रस्ते चांगले आहेत, पिण्याचं पाणी चांगलं आहे, लाईटची व्यवस्था आहे, कशाची व्यवस्था आहे? आज उपनगर वाढलं, पंढरपूर शहराचा विकास झाला. उपनगर वाढल्यानंतर तुम्ही कर्मचारीतल्या सफाई कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या वाढवायला पाहिजे होती. आमच्या इथल्या मेहतर समाजाला किंवा दलित समाज असेल, मराठा समाज, जी काही मुलं काम करतायत नगरपालिकेत त्यांना रोजगार निर्माण झाला असता ना. आज मी इसबावी परिसरात वरती राहतोय, तिथं उपनगर एवढ्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं वाढलं, तिथं विकास काहीच नाहीये. नगरपालिकेची लोक कधी आलेली आम्हाला दिसत नाहीयेत. फक्त घंटागाडी ही येते, घंटागाडी चांगल्या पद्धतीनं म्हणजे रोजच्या रोज आलेला आम्ही पाहतोय. परंतु बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तर सफाई कर्मचाऱ्यांची भरती नगरपालिकेला चांगल्या पद्धतीनं करता आली असती. आपण नदीपात्राचं बोलतोय, तिथं एखादं पार्किंग चांगल्या पद्धतीने उभा करून इथल्या कोळी समाजातल्या मुलांना तुम्ही रोजगार द्यायला पाहिजे होता. अशा भरपूर गोष्टी आहेत. धुळीची अवस्था तीच आहे, रस्त्याची अवस्था तीच आहे. धुळीची अवस्था तुम्ही पंढरपूरमध्ये जर बघितलं, आज आपण धूळ पाहतोय किंवा खड्डे पाहतोय. सगळ्यात महत्वाचं आज असं विरोधक किंवा जे काही लोक आहेत सत्ताधारी ते असं सांगतायत की विकास कामं चालू आहेत म्हणून धूळ आहे. बरं, ही 9 वर्ष 8 वर्ष सोडून द्या, त्याच्या आधी धूळ नव्हती पंढरपूरमध्ये. असं कधी होणार आहे का नाही की ही सगळी धूळ संपणार आहे किंवा एक रस्त्याची कामं एकदमच होणार आहेत? असं काय नाही, ती रस्त्याची कामं कधीच संपणार नाहीत. का तर काय आहे, ही रस्त्याची कामं त्यांच्या जवळच्या माणसाला दिली जातात. पावसाळा झाला की तो असं बनवतानाच असा रस्ता बनवला जातो 3 महिने पुढच्या पावसाळ्यात तो खराब झाला पाहिजे, परत त्याचं टेंडर काढलं जातं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही चालूच आहे. मग ह्याच्यासाठी काय आहे, एक चांगलं विजनरी नेतृत्व पाहिजे, ज्याच्याकडे खरंच विकासाचा दृष्टिकोन आहे, खरंच काहीतरी त्याला बदल घडवायचा आहे. ह्या लोकांना 40 वर्ष देऊन बघितलं ना, तर तुम्ही काय बदल केला? पंढरपूरमध्ये एखादी अशी एक वस्तू दाखवा की जी परिपूर्ण आहे, त्याच्यात एकही डिफेक्ट नाही, अशी एखादी वस्तू तुम्ही दाखवा. आता हे सगळं 40 वर्षात काय झालं नाही असं आपण सातत्यानं म्हणतो. मात्र प्रशांत परिचारकांची गेल्या 2 दिवसापासूनची सत्ताधाऱ्यांची भाषणं तू बघितली असतील. काय म्हणजे इतकं अभ्यासपूर्ण भाषण, ते सगळं मांडणी, आम्ही असं करणार आहे, आम्ही असा रस्ता करणार आहे, एवढं ड्रेनेज केलंय, हे सगळं भाषण तू ऐकलीत. परिचारकांच्या भाषणाबद्दल काय वाटतं?
सगळ्यात महत्वाचं तर मला मी आता परिचारकांची भाषणं ऐकली मी. त्यांच्या भाषणामधले जे आकडे आहेत ते सगळे कोटीचे आकडे आहेत. म्हणजे 100 कोटी, 50 कोटी, 500 कोटी असे सगळे आकडे आहेत. मी ह्याला एक तुम्हाला एक पुरावा देईन की आत्ताच काल परवाचं अजून एक सोशल मीडियावरती समाधान दादा अवताडेंचे जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांचं एक विधानसभेतलं भाषण व्हायरल होते की पंढरपूरला पाठीमागच्या वर्षी 500 कोटीचा निधी आला तरी सुद्धा तिथली विकास कामं झाली नाहीत. हे कोण सांगते? सत्ताधारी आमदारच सांगतोय. याच्यापेक्षा आपण त्यांच्या भाषणावरती काय टिप्पणी करावी, दुसरी काय मला वाटते बोलणं योग्य नाही. तुम्हाला जर विकासात्मक दृष्टिकोन असता तर या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलून तुम्ही त्याला कॅलिफोर्नियासारखं करायला पाहिजे होतं. प्रशस्त रस्ते, कुठेही अतिक्रमण नको, कुठेही गुंडागर्दी नको, नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती चांगली पाहिजे होती. एकही रस्ता खड्डा नको, एकाही रस्त्यावर खड्डा नको, नागरिकांना फिल्टरचं पाणी तुम्ही प्यायला द्यायला पाहिजे होतं, स्वच्छता चांगली पाहिजे होती. आज जर तुम्ही छोट्या छोट्या गल्लीबोळांमध्ये फिरला तर प्रचंड दुर्गंधी आहे, प्रचंड घाण आहे. तुम्ही प्रत्येक गल्लीच्या कॉर्नरवरती किंवा जिथं लोकसंख्या जास्त आहेत तिथं तुमचे जे काही सुका कचरा, ओल्या कचऱ्याचे मोठी मोठी कंपोस्टचे तुम्ही प्रोजेक्ट करायला पाहिजे होते. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकला नाहीत किंवा करायची उदासीनता तुमच्यात आहे का तर तुम्हाला त्यात प्रत्येक वेळी राजकारणच करायचं असं मला वाटतं. आता शेवटचा प्रश्न, हे सगळं बदलायचं असेल तर 2 पर्याय आपल्या समोर. पंढरपूर विकास आघाडी आहे, तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे. मी तर एक सुशिक्षित नागरिक किंवा मी एक प्राध्यापक म्हणून मी एक एज्युकेटेड माणूस म्हणून मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी डॉक्टर प्रणिताई बालके यांच्या पाठीमागे ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहील आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी माझं काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून मी स्वतः 9 दिवसांची रजा टाकून मी आलेलो आहे. मला बदल हवाय. आता मी लहानाचा मोठा या पंढरपूरमध्ये झालेलो आहे. काही गोष्टी अशा आहेत की ज्या बदललेल्याच नाहीत. तुम्ही विकासाच्या फक्त गप्पा मारताय, विकास ऍक्च्युअल काहीच केलेलं नाही. जर तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला लोकांना सांगायची गरज पडली नसती मी हे केले मी ते केले. लोकांनी सांगितलं असतं की ही गोष्ट बाबा यांनी केली, ही गोष्ट यांनी केली. आज तुम्हाला दारोदारी गल्लोगल्ली फिरावं लागते. जर तुम्ही विकास केला असता तर निवांत बसून तुम्ही निवडून आला असता ना. तुमच्यावर सांगायची वेळ ती ह्याच्यातच तुमचा खोटेपणा उघड पडतोय. ठीक आहे. तर हे होते प्रसाद सातपुते. खरं तर पंढरपूरच्या नगरपालिकांच्या शाळाची अवस्था आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे, ऑन कॅमेरा दाखवलेली आहे. इथली बाथरूमची अवस्था दाखवलेली आहे, शाळेच्या आवारात पडलेल्या दारूंच्या बाटल्यांचा खच दाखवलेला आहे, बंद असलेली शाळा आणि बंद पडण्याची वेळ नगरपालिकेवर का आली अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे. आणि त्यासोबतच प्रसाद एकंदरीतच पंढरपूरच्या सगळ्या विषयावरती तुम्ही तुमचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. खरं तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद की ह्या सगळ्या विषयाबद्दल तुम्ही व्यक्त झालात. एबी मराठीवरती आपण या निवडणुकीच्या अनुषंगानं पंढरपूरचे प्रामुख्यानं प्रश्न काय आहेत यावरती बोलत आहोत. खरं तर पत्रकार म्हणून आमची ही जबाबदारी आहे. खरं तर बऱ्याच आम्हाला कमेंट येत आहेत, बरेच जण आम्हाला म्हणतायत की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्यानं बोलत आहात, तुम्ही थोडं बॅलन्स राहायला पाहिजे. पण मला वाटतं की पत्रकारिता म्हणजे जे काही सगळं चित्र आहे, जे काही वास्तव आहे ते दाखवणं गरजेचं आहे आणि तोच आमचा या माध्यमातून प्रयत्न आहे. गोपामाळ्यासोबत मी गणेश आयकोडे, एबी मराठी न्यूज, पंढरपूर.